बीडीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 25वा. श्री गणेशाय नमः. जय जय जे सिद्धी योगी मुनी तुझी तारक शिरोमणी साक्षी येतसे अंतकरणी बोधिला माते परमार्थ त्रयात्री विक्रम भारतीशी दाविले रूपय प्रत्यक्षी पुढे कथा वर्तली केसी ते निरूपावे दातारा सिद्ध म्हणे एक बाळा श्री गुरुची अगम्य लीला सांगता होय बहुकाळा साधारण सांगत असे पुढे वर्तल्या पूर्व एक शिष्य नामधारक विदुर नाम नगर एक होता राजा यवनवंशी महाक्रूर महाद्वेषी सदा करी जीवन हिंशी चर्चा करवी ब्राह्मणांशी वेद म्हणवी आपणा पुढे विप्राशी म्हणे तो यवन जे का असतील द्विजन आपण सभेशी येऊन वेद सर्व पाम्हा नावे त्यात देईन द्रव्य बहुत सर्वांमध्ये मान्यवंत जे कोण सांगतील वेदार्थ विशेष त्यांची पूजा करू ऐसे ऐकून ज्ञानीजन नेनो म्हणती वेद आपण जे कोण असती मतिहीन कांक्षा करीती द्रव्यापरी जाऊन त्या मुलांच्या पुढे वेदशास्त्री वाचिती गाडे मुलांच्या म्हणे असे पुढे एके अर्थ यज्ञकांडाचा म्हणे विप्रयज्ञ करीती पशु हत्या करणे रीती आम्हा मुलांच्या निंदिती पशु वदती म्हणून या येणे परिब्राह्मणांशी निंदा करी बहुवसी योग्यता ज्या द्विजवराशी अपार द्रव्य देता होय वेदशास्त्री निपुण द्रव्यावरी ठेवून मन भेटते झाले तया येऊन वेद म्हणती तया पुढे येणे परिवर्तमानी वर्तत असता एके देणी मंदभाग्य विप्रदूनी येऊनी भेटले रायाशी वेदशास्त्र अभिज्ञानी तीन वेद जाणू म्हणती त्या येऊना पुढे कीर्ती आपली आपण सांगती विप्र म्हणती रायाशी कोणी नाही आम्हांसरशी वाद कराव्या वेदांची नसती चारी राष्ट्रांसह असती जरी तुझ्या नगरी त्वरित येथे पाचारी आम्हा सवे वेदचारी चर्चा करवी त्या द्विजाशी राजा म्हणे समस्तांशी चर्चा करा तुम्ही यांशी जे जिंकिते तर्केशी अपार द्रव्य देऊ म्हणे ऐकून या ज्ञानी जन म्हणू लागले त्या यवना लागून ऐसी योग्यता आहे कवन जे या ते पराभविते आम्हांमध्ये हेची श्रेष्ठ विप्रदोन्ही महासुभट या ते करून या प्रगट म्हण द्यावा महाराजा आरूढवनी हस्तीवरी मिरवा म्हणे आपले नगरी नव्हती विप्र यांचे सरी हेचे राज पिपरांचे महातामसी ते ब्राह्मण द्विजांते विरोनी दूषण राजे म्हणविती आपण त्या यवन राज्यात ऐसे असता वर्तमानी विप्रमधांते व्यापुनी राजा पुढे जाऊन बिनविता ते तयाशी आमचे मनी बहुवार्ता करणे वाद वेशशास्त्रार्था निरूपच द्यावा जाऊ आता विचारू तुझ्या राष्ट्रात जरी मिळेल एखादा नरू त्या सभे चर्चा करू न मिळे तैसा द्विजवरू जयपत्र घेऊन गावोगावी राजा म्हणे त्यांशी जावे राष्ट्रात त्वरितेशी पराभवावे ब्राह्मणांशी म्हणून निरूप देत असे गावोगावी हिंडता जयपत्र लिहून घेती ऐसी कवना असेल शक्ती तया सन्मुख उभावे समस्त नगर हिंडता गेले तया दक्षिण पंथा भीमा तीर असे ख्याता कुमसी गाव ग्रामात उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून त्यांशी येती वेदतीनी अनेक शास्त्री अभिज्ञ तो महामुनी कीर्तिवंत म्हणून सांगती जन समस्त एक ती द्विज मदोन्मत गेले तया मुनिपाशी जाऊन म्हणते तयाशी त्रिवेदी असे म्हणविशी चर्चा करावी आम्हाशी अथवा द्यावे हरिपात्र विप्रवचन ऐकूनी म्हणत असे त्रिविक्रम मुनी आम्ही नेनो वेद तेनी अथवा नेनो वेद एक जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होतो अरण्य पात्र वंदन करीते राजे समस्त तुम्हा सांदृश्य भोग भोगितो नेनो म्हणून अरण्यवाशी वेश धरेला असे संन्यासी आम्ही भिक्षुक तापसी तुम्हा समान नव्हे जाना एकूणी मुनीचे वचन तवका आले ते ब्राह्मण आम्हांसवे वाद कोण करणार ऐसा भूमंडळी हिंडत आलो सकळ राष्ट्र आम्हा समान नाही नर म्हणून दाविती जयपत्र असंख्यात परियेसा अनेक परी ब्राह्मणांशी सांगे मुनी विनवेशी विनयेशी एकतीना द्विजय महाद्वेषी मागती जयपत्र आपुले त्रिविक्रम महामुनी विचार करती आपले मनी यांते न्यावे गानगा भुवनी शिक्षा करणे द्विजांते विप्रमधांते व्यापिले अनेक ब्राह्मण धिकारिले या ते उपाय करणे भले म्हणून योजना करीत असे त्रिविक्रम म्हणे त्या ब्राह्मणांशी चला गंगापुराशी तेथे देईन तुम्हाशी जयपत्र विस्तारे तेथे असते आमचे गुरु त्यांपुढे देईल पत्र निर्धारू अथवा तुमच्या मनीचा भारू करू शमन म्हणती देखा ऐशी निवृत्ती करूनी निघाला त्रिविक्रम महामुनी सवे येती विप्रदोनी आंदोलिक बैसवूनी पातले तया गंगापुरा जे का स्थानी श्री गुरुवरा रम्यस्थान भीमातीर वास नृसिंह सरस्वती नयन नमन करिता मुनीश्वरा ते उठविले श्री गुरुनाथे आलिंगोने करुणा वक्त्रे पुस्ता झाला वृत्तांत श्री गुरु पुस्ती येतीश्वराशी आले ती कवन कार्याशी विस्तारुनी आमासी निरोपावे मुनीश्वरा श्री गुरुवचन ऐकुनी सांगत असे त्रिविक्रम मुनी मदोन्मन्मत विप्रदोनी आले असती चर्चेशी वेदशास्त्रादी भीमाचे म्हणते चर्चा करू हर्षे वेदचारी आपले जिम्हागरी वसे म्हणती मूढ विप्रदोनी जरी न कराला चर्चा माशी पत्र मागती हरी देशी अनेक परी तयांशी सांगता न ऐकती उन्मत्त म्हणून आली तुम्हा जवळी तुझी स्वामी गुरुमोळी तुझे वाक्य असे बळी तेने परी निरोपावे मनिवचन ऐकुनी श्री गुरु बोलती हस्ते बदनी आले होते विप्रदोनी त्यांचे पुस्ती वृत्तांत श्री गुरु म्हणते विप्रांशी आला तुम्ही गवन कार्याची वाद काय असे आम्हासी काय लाभही निगुणे आम्ही तापसी संन्याशी आम्हा हरी जित सरशी काय थोरीवी तुम्हाशी जय होता येती सवे श्री गुरुवचन ऐकुनी बोलते झाले विप्रदोनी आलो पृथ्वी हिंडोनी समस्त विप्र जिंकित नव्हे कोणी सन्मुख वेदचर्चा परपांगमुख
म्हणून पत्रे अनेक काढून या दाखविली. येणे रे ती आम्हाशी पत्र देता कासायाशी, कोप आला त्रिविक्रमाशी, घेऊन आला तुम्हा जवळी. जरी असेलच असाभिमान तुम्हा सहित दोघी जण, वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करा म्हणती विप्र. आम्ही जाणू वेदचारी, नव्हती कोणी आम्हांसरी. तुम्ही दोघे यतीश्वरी, काय जाणाल वेदांत. श्री गुरु म्हणते विप्राशी, गर्वे नाश समस्तांशी, देव दानवादिकांशी, गर्वे मृत्यू लादला जाना. कवन जाणे वेदांत, ब्रह्मादिका नकळे अंत, वेदानादि आदी अनंत, गर्व वाया तुका करीशी, विचारेशी आपले हित, तरी सांडीचे सर्व भ्रांत, काय जाणशी वेदांत, चतुर्वेदी म्हणविशी. श्री गुरुवचन ऐकोनी, गर्वे दाटले बहुत मनी, जाणो आम्ही वेद तिनी, सांग संहिता परी येसा. येणे परी श्री गुरुशी, बोलती ब्राह्मण गर्वेशी, सिद्ध म्हणे नामधारकाशी, अपूर्व पुढे वर्तले चारही वेदांचे आद्यंत. श्री गुरु ब्राह्मणांशी लोपित, सांगे नाही का एक चित्त, म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे, श्री सुरतपख्याने सिद्ध नामधारक संवादे, विप्र आत्मप्रशास्य नामम. 25 श्री गुरुदेव दत्तात्रय नमस्तु. श्री गुरुदेव दत्त.